जय बाळा मित्रांनो, आता आहे सांगोल्यात. आता सांगोला नगरपालिका इलेक्शन लागले, तुम्हाला माहितच आहे. काय झाडी काय डोंगर अख्ख्या महाराष्ट्र प्रसिद्ध असणारे शहाजीबापू पाटील यांचा 11 नंबर गटामध्ये आलो. आता पाटील वस्तीवर आता हे आलेला आहे बघा, 11 नंबर शहाजीबापूचा शिवसेनेचा गट धनुष्यबाण. तरी बाबीसने विचारू जरा कसे कशा काय वातावरण. मी जाकेरा रियाज तांबोळे. किती नंबर गटात उभा राहिला तुम्ही? 11 नंबर मधून. शहाजीबापूकडे हो, चिन्ह तुमचं धनुष्यबाण. धनुष्यबाण. बर, आता मला एक सांगा, लोकांचा आता तुम्ही आता किती दिवस हिंडताय, आठवडा झालो हिंडतोय. मग कसा प्रतिसाद कसा वाटतोय? प्रतिसाद चांगला आहे. बापूंनी विकास भरपूर केलेला आहे. दर्गा मैदान दिलेलं आहे, मस्जिद दिलेली आहे किंवा आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. विकास कामं भरपूर केलेले आहेत. तरी सुद्धा आमदारकीला बापूंना न्याय मिळाला नाही आणि त्यासाठी या ठिकाणी आम्ही बापूंच्या वतीनं बापूंना न्याय देण्यासाठी नगरसेवक सगळे आणि आनंदभाऊ माने यांच्या वतीनं आम्ही बापूच्या पॅनल कडून उभारलेलं आहे. हे आपलं पॅनल आहे. आता बापूंचं जे पॅनल आहे, बापूंचं पॅनल हे सगळे जे आहेत ते नवीन चेहरे आहेत. म्हणजे काय तर बापूंनी ह्यावेळेस काय तर सर्वसामान्यांना म्हणजे काय तर नागरिकांमधल्या एकाना प्रत्येकाला चान्स दिलाय. त्यामुळे हे जे प्रत्येक जी आता आपण सगळे नागरिक जे भोगतोय ते प्रत्येक आम्ही पण भोगलेलं आहे. हे जे उमेदवार आहेत त्यांनी पण भोगले, त्यांनी त्रास सहन केलाय. त्यामुळे काय तर त्यांच्यातलाच एक जण उठून आता त्या प्रत्येक वॉर्डातला प्रत्येक एरियामधला एक जण प्रतिनिधी म्हणून येतोय. हे उमेदवार नाही तर हे काय तर एका माणसाने प्रतिनिधित्व घेतलंय आपल्या आपल्या एरियाचं. बाबा ह्यांच्याकडून झालं नाही, आम्ही प्रतिनिधित्व घेऊन हे काम आम्ही बापूंच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करू. आपण रस्तेच फक्त सगळीकडे आता बोलणं जाणारे प्रश्न म्हणजे रस्ते. आणि आता आमदारकीच्या निवडणुकीला जवळजवळ 1.5 वर्ष होत झाला. 23 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण होऊन गेला. एका वर्षात एक मुरमाचा खडा सुद्धा आलेला नाहीये, कुठल्याच रस्त्यावर आला नाहीये. आणि त्याच्या आधी किती कामं झाल्यात सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी विकास बघितलेला आहे. त्यामुळे आपण आता प्रत्येक नागरिकाने आता आपण आपल्या विकासाला मत द्यायचं. हिंगोली साहेब काय नाही ते हिंगोली साहेब बाहेर गेलेत. आता वहिनी कसं वाटतं काय, जरा तुम्ही आता इतके दिवस हिंडला, काय जरा वातावरण जरा मला सांगा, जरा कळू द्या. वातावरण हे बापूच्या बाजूनेच आहे. बापूंची आता हवा आहे सध्या जनतेमध्ये, बापूचं फार म्हणजे नाव घेत आहेत. तर आपला जो प्रत्येक पॅनल मध्ये जे वार्ड आहेत की नाही, तर त्यांची पहिल्यांदा बापूंनी म्हणजे पाण्याचे प्रश्न तर म्हणजे संपवले सगळ्या नागरिकांना. बाकीचे पण जे रस्ते, नदी, नाले किंवा ज्या काही गोष्टी आहेत जन समाजाच्या, तर त्याही त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे जनता ही खुश आहे बापूंवरती. त्यामुळं आता बापूचाच पॅनल येणार असं मला वाटतं.